महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील धाडसी नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती इथं विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेलं आहे। प्रशासनावर आणि जनतेवर प्रभाव असलेला एक करिश्माई लोकनेता काळाच्या पडद्याआड गेलाय। आता अजित पवार यांच्या निधनाच्या काही तास आधीचा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून चार्टर विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते। बारामती विमानतळाच्या रनवेवर लँडिंग करताना तांत्रिक बिघाडीमुळे विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि नंतर खाली पडून त्यानं पेट घेतला। अपघाताची बातमी समजताच पवार कुटुंबीय हादरून गेले। ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील जवळचे सर्व सदस्य तातडीनं बारामतीला पोहोचलेत। अजित पवार यांचं पार्थिव बारामतीमधील अहिल्याबाई होळकर रुग्णालयात नेण्यात आलेलं असून रुग्णालयाबाहेर हजारो कार्यकर्ते जमले होते। अजितदादा परत या, दादा जिंदा आहे अशा भाऊक घोषणा देत ते शोक व्यक्त करत होते। विमानात बसलेल्या अजित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। पांढरा झब्बा पायजमा, गुलाबी जॅकेट, डोळ्यावर सनग्लासेस आणि नेहमीच्या ठसकेदार स्टाईलमध्ये ते दिसत आहेत। तसंच त्यांचा प्रसन्न चेहरा दिसतोय। त्यांच्या शेजारी सुरक्षा रक्षकही दिसत आहे। हा त्यांचा शेवटचा फोटो असल्याचं म्हटलं जात असलं तरी हा फोटो आज सकाळचा आहे की पूर्वीचा याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय। गुरुवारी 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानानं पार पडणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग प्रोटोकॉल यांनी दिलेली आहे।